रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांचा वाढदिवस आंबेडकर रोड सभागृह ठाणे येथे उत्साहात पार पडला। यावेळी वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आरपीआयचे महासचिव प्रमोद इंगळे, लाड गायकवाड, भास्कर केदारे, ज्येष्ठ नेते उबाळे, प्रसिद्ध गायिका कविता भोसले, अमित नांदगावकर आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तर बनते आयन शीलकीर्ती यांनी धम्मवंदना घेऊन त्यांना आशीर्वाद दिले। यावेळी भास्कर वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा येथील बुवा कार्यकर्ता अजित भगत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटात प्रवेश करत असल्याचं अधिकृतरित्या जाहीर केलं। भास्करराव, आज तुमचा वाढदिवस, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा। आज वाढदिवसानिमित्त तुमच्या पार्टीमध्ये बऱ्याच लोकांनी प्रवेश केला आहे, काय सांगाल त्याबद्दल? पार्टीमध्ये काम करत असताना खास करून बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व करत असताना ज्या लोकांना आमच्यासोबत बाबासाहेबांच्या चळवळीसोबत आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे, अशा सर्व लोकांना आम्ही पक्षात प्रवेश देतो। त्याच्यामध्ये खास करून आज आनंद झाला की आमच्या जुन्या सहकार्याचे चिरंजीव अजित एकनाथ भगत हे पूर्वी भगतसाहेब आमच्यासोबत होते, पण अजित दुसरीकडे काम करत होता। पण ज्यावेळेस अजितला वडील गेले आणि वडिलाच्या नंतर अजितला लक्षात आलं की वडिलांच्या अंत्ययात्रेपासून ते रामदास आठवले साहेब एवढ्या तातडीने घरी येऊन सांत्वन करणं, त्या विचारावरती सर्व लोक भारावले। नाही म्हणे, नेता आणि पक्ष आणि चळवळ हे आंबेडकरी चळवळच असली पाहिजे। की त्यावेळेस सर्व लोकांनी जो सांत्वनाचा हात दिला, जो सहकार्याचा हात दिला, त्यांनी स्वतः विचार केला की आम्ही पण रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करणार, तुम्ही आम्हाला पक्षात घ्या। त्याने आम्हाला बोललं आणि तिथले आमचे दिनेश पाटील, सौरभ आणि तिथल्या सर्व महिला आघाडी या सर्वांनी सांगितलं की होतकरू मुलगा आहे, तरुण आहे, पक्षाची चळवळ पुढे नेणार आहे, त्याला आपण पक्षामध्ये घेतलं पाहिजे। आम्ही त्यांना ताबडतोब सांगितलं की तुम्हाला आम्ही पक्षात घेतो आहे आणि एक चांगली जबाबदारी आम्ही देतो आहे। आता पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही एकत्र बसू आणि एक कार्यक्रम आयोजित करू। त्यावेळेस अजितला आज माझ्या वाढदिवसानिमित्त तर अजित आणि त्याच्या सर्व टीमला पक्षात प्रवेश दिला आहे। पद ग्रहण करणं, आठवले साहेबांना बोलवून त्यांचं पद देण्याचा विचार माझ्या डोक्यात आहे। एक कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि त्या ठिकाणी आठवले साहेब येतील आणि त्या कार्यक्रमात अजितला जे आमच्या डोक्यात असलेलं पद आम्ही त्यांना देणार आहोत। भगत साहेब, काय सांगाल, आज तुम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलात? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश करताना माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की माझे वडील श्री एकनाथ भगत यांनी जे कार्य, सामाजिक किंवा राजकीय कार्य जे सुरू केलेलं होतं ते कार्य मी यापुढे अविरत आणि अखंड ठेवण्याचा प्रयत्न करेन। रिपब्लिकन पार्टीकडून तुम्हाला काय कमिटमेंट झाली आहे? अजून रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रवेश हाच माझा मुख्य ध्येय आहे। त्यांनी कोणतेही पद दिल्यास मी ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करेन।